हा समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून कधी चालत नाही। त्यासाठी पुन्हा एकदा याच मातीमधून, याच बेंबळीच्या पुण्य पवित्र मातीमधून सायंकाळच्या 10च्या सुमाराला आम्हाला पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांमधून भूतकाळात जावं लागेल। त्या भूतकाळाची पानं पुन्हा एकदा वर्तमान काळात आणावी लागतील। त्यासाठी घोड्यावरती मान टाकावी लागेल, खऱ्या अर्थाला लगाम खेचावा लागेल आणि भूतकाळामध्ये जाऊन याच मातीमध्ये पुन्हा एकदा आता आम्हाला वर्तमान काळ जिवंत करावं लागेल। समोर नजर गेली, दिसतो तो अंधकार, त्या अंधकाराच्या पलीकडे वाहणाऱ्या काळभोर ढगांमध्ये आम्हाला ती चंद्रमा शोधावी लागेल। त्या चंद्रमेच्या शीतल छायेमध्ये दिसणाऱ्या चांदण्यांची आरास आहे, त्या चांदण्याच्या आरास पाहिली की आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल। या भूतकाळाचा घोडा वेगानं पुढे न्यावा लागेल आणि त्याच वेळी इतिहासाचा कालखंड आमच्या नजरेसमोर येईल। अरे पाहता पाहता रक्तात चिळखंड यातनांचा अवधूत पेटलेली पावनखिंड आमच्या नजरेसमोर पडली। पाहता पाहता काळाची पानं पुढे निघू लागली। याच पानांमध्ये एक मिनमिनारा दिवा दिसला, सह्याद्रीच्या वाऱ्यासोबत पाहता पाहता फडफडत होता। या फडफडणाऱ्या दिव्याच्या अंधकाराच्या पलीकडच्या तेजमय सूर्यामध्ये आणि तेजपुंज अग्नीमध्ये आम्हाला एक नजर टाकावी लागेल। त्या नजरेमध्ये पुन्हा इतिहासाची पानं समोर येतील, त्या पानांना पुन्हा एकदा उलटावं लागेल। कालखंड पुढं पुढं जाईल। अरे शिवशंभूंच्या रक्तरंजित इतिहासानं पावन झालेल्या या कालखंडाची पानं इतिहासाची पुढं जातील आणि त्याच वेळी मर्दानी मनगटाच्या बळाच्या पलीकडं पुन्हा इतिहासाचं एक पान आमच्या डोळ्यासमोर येईल। नजर रोखली जाईल। पाहता पाहता रोखलेल्या नजरेमध्ये एक कालखंड डोळ्यासमोर येईल आणि मिळमिळा दिवा प्रज्वलित होईल। कोणता सापडला? 1725 ते 1800चा कालखंड, खऱ्या अर्थानं अंधकाराचा विनाश करणारा आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा अग्नी ज्योत पेटवणारा कालखंड। पण याच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 31 मे 1725 पुण्य पावन अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावामध्ये पाटील माणकोजी शिंदे आणि सुशीलामाई यांच्या पोटी एका तेजस्वी कन्येचा या सृष्टीवर उदय झाला। आणि पाहता पाहता या बालकन्येच्या पावलांनी वाडा आनंदून गेला। दिवसामागून दिवस जात होते। माणकोजी शिंदे नावाच्या विद्यापीठामध्ये अहिल्यामाईंचं शिक्षण सुरू झालं। अहिल्यामाई चालणं बोलणं शिकल्या, लिहिणं वाचणं शिकल्या, हसणं खेळणं शिकल्या, पळणं बागडणं शिकल्या। नाना कला, नाना गुण, नाना विद्या यांमध्ये अहिल्यामाई तेज तरबेज झाल्या। बुद्धीचं कार्यक्षेत्र काबीज होऊ लागलं। माणकोजी शिंदेच्या विद्यापीठामध्ये अध्यात्मशास्त्राचं शिक्षणही मिळू लागलं। ज्ञानोबांची ओवी, तुकोबांचे अभंग आणि रामायण महाभारताच्या कथांनी छोट्या अहिल्यामाई आता समृद्ध होऊ लागले। पाहता पाहता राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा बाळकडू माणकोजी शिंदेकडून अहिल्यामाईंच्या अंतकरणामध्ये रुजू लागलं। दिवसामागून दिवस जात होते। आपल्या भावंडांमध्ये अहिल्यामाई आकार घेत होत्या। वय झालं 8 वर्ष आणि 6 वर्ष याच काळात छोटीशा अहिल्यामाई घोड्यावर बसून आपल्या शेताकडे मान ठोकून जात असताना दुपारची वेळ होती। पाहता पाहता सूर्य आग ओकत होता आणि सूर्याच्या आग ओकणाऱ्या प्रवाहामध्ये 2 वाटसरू मात्र समोरून घामाच्या धारा पुसत येत होते। हे चित्र पाहिलं, अहिल्यामाईंचा घोडा आणखी पुढे गेला। त्यावेळी या 2 वाटसरूंची नजर या छोट्याशा लेकीवर गेली आणि हे दोनही वाटसरू त्या लेकीच्या जवळ आले, म्हणजे अहिल्यामाईंच्या जवळ आले आणि अहिल्यामाईंकडे पाहून उत्तरले, बाळा अगं दुपारची वेळ झाली आहे, तहानेनं जीव कासावीस झालाय, थोडंसं पाणी मिळेल का? आणि त्याच वेळी छोट्याशा अहिल्यामाईंनी सांगितलं, बाबा अहो पाणी हवंय ना, चला माझ्यासोबत। आणि अहिल्यामाई या दोनही वाटसरूंना घेऊन आता विहिरीकडे जाऊ लागले। विहिरीच्या जवळ आल्या तशा अवघ्या छोट्याशा अहिल्यामाई उत्तरल्या, बाबा अहो खऱ्या अर्थानं वाटसरूला पाणी पाजण्या अगोदर 2 घास खाऊ घालणं हा आमचा धर्म आहे। आणि त्याच वेळी अहिल्यामाईंनी नारबादादाला हाक दिली, नारबादादा, ओ नारबादादा। नारबादादा धावत आले, काय ताई साहेब, अहो जेवणाची 2 ताटं घेऊन या, वाटसरू भुकलेले दिसतात ते। एवढे शब्द ऐकले आणि नारबादादा धावत गेला। पिठली भाकरीची 2 ताटं घेऊन आला। ती ताटं मल्हारराव आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बाजीराव पेशव्यांच्या समोर आले, कारण हे 2 वाटसरू होते। एक म्हणजे मल्हारराव होळकर आणि दुसरे म्हणजे बाजीराव पेशवे। हे दोघंही खऱ्या अर्थानं छोट्याशा अहिल्यामाईंचे संस्कार पाहून अवाक झाले। हे काय ते संस्कार? आणि या संस्कारांच्या प्रभावामध्ये सुशीलामाईंचा खऱ्या अर्थानं जे काही ज्ञाननीती होती ती ज्ञाननीती अहिल्यामाईंच्या अंतकरणात रुजली होती। माणकोजी शिंदेंचं विचारपीठ होतं, ते विचारपीठ अहिल्यामाईंच्या अंतकरणात रुजलं होतं। आणि मात्र पुण्यश्लोक अहिल्यामाईंचे अत्यंत बालवयातले हे संस्कार पाहून बाजीराव पेशवे आणि मल्हारराव मात्र अवाक झाले। त्याच वेळी जेवण करत असताना पाहता पाहता बाजीराव हलगद मल्हाररावांना उत्तरले, मल्हारराव पाहताय ना या लेखीचे संस्कार, अशी हिरकणी आपल्या खंडेरावांसाठी दुसरी पुन्हा सापडायची नाही। माणकोजी शिंदेसोबत बोलून तर पहा। आणि त्याच वेळी त्याच दिवशी मल्हारराव होळकरांनी हात धुतल्यानंतर माणकोजी शिंदेंची भेट घेतली आणि माणकोजी शिंदेंकडे आपले पुत्र खंडेरावांसाठी अहिल्यामाईंची मागणी केली। पाहता पाहता खंडेरावांचा विवाह अहिल्यामाईंसोबत होणार म्हणून तर माणकोजी शिंदे सुद्धा आनंदून गेले। माणकोजी शिंदेंनी होकार दर्शवला आणि पुण्यामध्ये 20 मेला अहिल्यामाईंचा विवाह
खऱ्या पाहिला गेलं तर खंडेरावांसोबत पार पडला. आता खंडेरावांच्या प्रेमळ सहवासामध्ये आणि मल्हारराव आणि आई गौतमीबाईंच्या प्रेमळ सहवासामध्ये अहिल्यामाईंचं जीवन सुरू झालं. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा संसारामध्ये प्रवेश झाला. याच आनंदामध्ये पाहता पाहता अहिल्यामाईंना दिलेले माणकोजींचे जी शिकवण होती, या शिकवणीच्या बळावर आता मल्हाररावांना आपल्या युद्धनीतीमध्ये छोट्याशा अवघ्या 8 वर्षांच्या अहिल्यामाईंचा आता त्या ठिकाणी मदत होऊ लागली. दिवसामागून दिवस जात होते. छोटीशी अहिल्यामाई आता खऱ्या अर्थानं मल्हाररावांना राजकारणामध्ये मदत करू लागल्या. खंडेरावांच्या प्रेमळ संसारामध्ये हा संसार फुलू लागला आणि या सगळ्या आनंदामध्ये नियतीचे संकेत मात्र वेगळेच होते. कारण लक्षात घ्या, धर्मशास्त्र, युद्धशास्त्र, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र याचा परिपूर्ण सांगड अहिल्यामाईंच्या अंतकरणात होती. अहो, जसं शिवरायांसाठी लाल महल तसं इंदोर म्हणजे अहिल्यामाईंच्या डोळ्यात साठवले जणू प्रतिबिंब. एवढंच काय, पण एका गोष्टीवरून अहिल्यामाईंच्या बुद्धीची आणि परिपक्वतेचा प्रवास आपल्याला समजेल. वयाच्या 9व्या वर्षी ज्यावेळेस पेशव्यांना काशीला जायचं होतं, तेव्हा महेश्वरी ते काशी जाण्यासाठी आता मार्ग कसा निवडावा हा विचार पेशव्यांच्या मनात होता. आणि तेव्हा पेशव्यांनी एक खलिता अहिल्यामाईंकडे पाठवला आणि वयाच्या 9व्या वर्षी महेश्वरी ते काशी जाण्यासाठी लागणाऱ्या प्रमुख नद्या किंवा इतर मार्ग जे आहेत या सगळ्याचा एक नकाशा हस्तलिखितपणे तयार केला आणि तो नकाशा त्याने पेशव्यांना पाठवला. आणि त्या नकाशाच्या आधारे मग पेशवे खऱ्या अर्थानं काशीला गेलेत. यावरून वयाच्या 9व्या वर्षी अहिल्यामाईंच्या ज्ञानाची परिपक्वता किती होती हे आपण सगळ्यांच्या लक्षात येईल. पाहता पाहता मल्हाररावांच्या विश्वासावरती अहिल्यामाई तंतोतंत खऱ्या ठरू लागल्या. आता राज्य करायचं, राज्यकारभार करायचा म्हणजे फक्त प्रदेशाच्या सीमा माहीत असून चालणार नाही, त्यासाठी संबंध देशाच्या सीमा माहीत असायला हव्या. ही भावना अंतकरणात आल्यानं मल्हारराव युद्धावरून आले की आपल्या धर्मपत्नी म्हणजे अहिल्यामाईंच्या सासू गौतमीबाईंसोबत अहिल्यामाईंना तीर्थटनासाठी पाठवू लागल्या. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी संबंध देशाच्या सीमा खडा अहिल्यामाईंना माहीत झाल्या. अहो, खऱ्या अर्थानं त्याच वेळी पेशव्यांवरती मात्र मनुवादी साम्राज्याचं वर्चस्व प्रस्थापित झाल्यानं पेशव्यांना मल्हारराव सरळ उत्तर झाले, दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा. किती दिवस असं म्हणायचं? अरे, दिल्लीच्या तख्तावरी बैसतो मराठा माझा हे आता सांगायचे आणि दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. तुम्हाला जर हे शक्य नसेल तर आम्हाला स्पष्ट सांगा, आम्ही आमचं स्वतंत्र राज्य निर्माण करू. ही ललकारी मल्हाररावांनी त्या ठिकाणी केली आणि सरळ पेशव्यांना फटकारून समोर आले. पाहता पाहता पेशव्यांना ही भूमिका समजली, पण नियतीच्या मनामध्ये मात्र संकेत वेगळेच दडलेले होते. अहिल्यामाईंचा प्रेमळ संसार एकीकडे सुरू होता, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला मात्र रणवीर खंडेराव खऱ्या अर्थानं जयपूरकडे आता विजयी होऊन परतले होते. आणि त्याच वेळी दिल्लीपतीने त्यांना कुंभेरीच्या लढ्याचं त्या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं. आता कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्वपद खंडेरावांकडे आलं. खंडेरावांचा इतिहास जर आम्ही पाहिला तर खऱ्या अर्थानं तोही आतापर्यंत अनेक पुस्तकांमध्ये आणि काही इतिहासकारांनी तो बदनाम करून टाकलेला आपल्याला प्रत्येक पुस्तकामध्ये दिसतो. खंडेराव व्यसनी असा अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख सापडतो, पण खंडेरावांचा ज्वलंत इतिहास आम्ही कधीतरी समजून घेत नाही. शोकांतिका आहे. आज खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण जोपर्यंत आमचा धर्म आणि खऱ्या अर्थानं आमची परंपरा आम्हाला समजत नाही, आमचे महापुरुष आम्हाला समजत नाही, तोपर्यंत इथे बसलेल्या प्रत्येक पुरुषाचा महापुरुष म्हणून प्रवास पुढे होणार नाही. आणि जर त्याचा प्रवास खऱ्या अर्थानं यशस्वीपणे पुढे करायचा असेल तर पहिल्यांदा आमचे महापुरुष महामाता आम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण धनगर या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर धनगर या शब्दाचा अर्थ आहे धन म्हणजे संपत्ती, आगार म्हणजे साठा. या सृष्टीच्या पाठीवर ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त धनाचा साठा आहे, असं संपत्तीनं परिपूर्ण श्रीमंत जर कोण असेल तो म्हणजे धनगर बांधव आहे. पण खऱ्या अर्थानं मूळ संकल्पना, आमचे मूळ महापुरुषांचा इतिहास आजपर्यंत आम्ही विसरून गेलोय. म्हणून तर आज आमच्यातल्या वादांमुळं आम्ही समाजाच्या कुठेतरी मागं पडत चाललोय. ही सुद्धा सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि जर हे आम्हाला समजायचं असेल, यातून बाहेर पडून आम्हाला पुन्हा एकदा समृद्ध जीवन जगायचं असेल, त्यासाठी महापुरुषांचा इतिहास समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इतिहासानं लावलेले डाग पुसणं आता इथून पुढच्या काळात अत्यंत गरजेचं आहे. आणि खंडेरावांना दिल्लीपतीकडून आदेश आला. कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्वपद आलं. 20 जानेवारी 1754 कुंभेरीचा लढा पेटला होता. आणि आता कुंभेरीपर्यंत सरलष्कर रणवीर खंडेरावांच्या हाती धुरा मिळाली हे जाटांना माहीत झालं. आता जाटांना खंडेरावांचं तेज माहीत होतं, कारण 20 जानेवारी 1754 या दिवशी कुंभेरीचा लढा झाला आहे. पण त्याच्या अगोदर अवघे 12 दिवस आधी म्हणजे 8 जानेवारी 1754 या जाटांना खंडेरावांनी तुडवलं होतं. मल्हार तंत्राचा असा काही वापर खंडेरावांनी केला की इकडून पत्थरांची बौछार होत राहिली आणि त्या पत्थराच्या बौछारानं म्हणजे खऱ्या अर्थानं गावांनी घायल झालेले जाट एकीकडे डोकं धरत होते, रक्ताची धार पाहत होते. पण त्याच वेळी खंडेरावांची तळप
ती तलवार मात्र त्या ठिकाणी याच जाटांना संपवत होती, प्रेताचे खच वाढवत होती. आणि खऱ्या अर्थाने हे जाट म्हणत होते, अरे कैसा है खंडेराव, पत्थरों से खेळता है. पण त्याच वेळी खंडेरावांची तलवार मात्र वेगानं प्रेतांचे खर टाकत होती. जाट मागं सरकत होते आणि खऱ्या अर्थानं या मल्हाररावांचा नरवीर असणारा सरलष्कर खंडेराव मात्र आता विजयी रणशंक जाटांविरुद्ध फुंकत होते. पण आता मात्र परिस्थिती वेगळी होती, कारण 12 दिवसापूर्वी जाटा खऱ्या अर्थानं धावून माघारी पराभूत होऊन गेले होते. पण आता जाटांनी आपली सबंध ताकद पणाला लावली होती आणि सगळे आता खऱ्या अर्थानं लष्कर पाहता पाहता खंडेरावांना संपवण्यासाठी पुढे येत होतं. कुंभेरीमध्ये विजय मिळवायचा हा चंग आता जाटांनी बांधला होता. पण तरीही खंडेराव मात्र नरवीरपणे खऱ्या अर्थानं आपल्या निवडक सैन्यानिशी झुंज देत होते. पण त्यावेळी जाटांचं सैन्य पाहिलं, जाटांनी डोक्याला हात लावला, करावं काय. अनेक मार्ग शोधले पण एकही मार्ग सापडत नाही, कारण खंडेरावाचा पराभव होणं त्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही हे जाटांना माहीत होतं. एकीकडे जाटांची लाखाची फौज कुंभेरीच्या लढ्यात होती, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही हजार मावळ्यानिशी खंडेराव मात्र या जाटांविरुद्ध लढत होते. पण त्याच वेळी खंडेरावांच्या लक्षात आलं ते आता खऱ्या अर्थानं आपल्याकडे फक्त निवडक सैन्य आहे, पण दुसऱ्या बाजूला मात्र जाटांनी आपली ताकद प्रचंड वाढवली आहे, तोफा बद्दत अफाट आलेल्या आहेत. काय करावं. आणि खंडेरावांनी एक खलिता मल्हाररावांना धाडला. मल्हाररावांपर्यंत हेर धावत आला. खलिता दिला आणि खलिताचा मायना समोर आला. मल्हारराव खलिता वाचू लागले. खऱ्या अर्थानं खलिताचा मायना असा होता, आबासाहेब आपण जातीनं ताबडतोब कुंभेरीच्या मार्गाकडे यावं, कारण जाटाने आपलं प्रचंड सैन्य वाढवलंय, बद्दत तोफा अफाट आलेल्या आहे. आता कुंभेरीच्या लढ्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर आपण या ठिकाणी यावं, जातीनं आपण लक्ष घालावं. आणि पाहता पाहता एवढा खलिता वाचला आणि मल्हारराव गौतमीबाईंना आणि अहिल्यामाईंना घेऊन कुंभेरीच्या दिशेने निघाले. पण जाटांनी आपली ताकद प्रचंड लावली होती. खंडेराव असा ऐकायचा नाही, म्हणून तर जाटाचा प्रमुख तोपसिंह का पाहत उत्तरला, तोपसिंग तोपसिंग तोफे लगा लो. आणि पाहता पाहता तोपसिंगांनी तोफा लावल्या. तोफाचे गोळे सुटू लागले. पण एकीकडे तोफांचे गोळे सुटत होते, दुसऱ्या बाजूला मात्र खऱ्या अर्थानं नरवीर खंडेरावांची तलवार जाटांचं रक्त पेत होती. त्याच वेळी डोक्याला हात लावलेला तोपसिंग उत्तरला, हुजूर तोपसिंग कहता है, तोपसिंग एक बात आज आपसे कहना चाहता है, कितने भी तोफे डालो इस खंडेराव पे मगर ये तो शेर का छावा है, ऐसे हात नहीं आएगा. एवढे शब्द ऐकले आणि मग मात्र आता खऱ्या अर्थानं तो जाटांचा प्रमुख उत्तरला, क्या किया जाए, क्या किया जाए. आणि मग त्याच वेळी जाटांच्या प्रमुखाच्या मनात काहीतरी विचार आला आणि जाटांचा प्रमुख उत्तरला, एक बात याद रखो, एक बात याद रखो, ढूंढो ढूंढो खंडेराव की कमजोरी ढूंढनी होगी. यदि वो कमजोरी मिल जाए तो खंडेराव अपने आप आ जाएगा हमारे पैरों तले. आणि मग मात्र आता हिराणा का मिळालं. हिराणा तो सांगत होता, शोधा खंडेरावाची कमजोरी कशात आहे, कारण जोपर्यंत खंडेराव खऱ्या अर्थानं शरण येणार नाही तोपर्यंत कुंभेरीचा विजय आपला होणार नाही. आणि मग मात्र हेर कामाला लागले. पण दुसऱ्या बाजूला खंडेरावांची तळपती तलवार मात्र पाहता पाहता जाटांचा वेध घेत होती. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, 45 दिवस झाले, 55 दिवस झाले, नव्हे 60 दिवस झाले. पण लाखाच्या जाटांच्या सेना सागरासमोर हजारो मावळ्यानिशी, हजारो सैन्यानिशी खंडेराव मात्र चिवटपणे झुंज देत होते. अशी सकाळची वेळ होती आणि पाहता पाहता जाटांचा सैनिक जाट प्रमुखाकडे धावत आला. हुजूर हुजूर बहो बोलो क्या कहना चाहते हो हुजूर, हुजूर अरे बोलो क्या कहना चाहते हो हुजूर. सापडलं काय. खंडेरावाचा जीव कशात आहे, खंडेरावाची कमजोरी काय आहे. तर जाटांचा प्रमुख जागेवर उभा राहिला. क्या बघते हो, बहुत खूब, क्या क्या कमजोरी है उस खंडेराव की. आणि त्याचा हुजूर अलगद उत्तरला, हुजूर त्या खंडेरावाची कमजोरी सापडली, खंडेरावाची कमजोरी सापडली. अरे कितने बार बोलोगे, सच बताओ क्या है उसकी कमजोरी. आणि तो हुजऱ्या उत्तरला, हुजूर खंडेरावाचा प्राण इथल्या रयतेत आहे आणि हीच रयत खंडेरावाची कमजोरी आहे. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवरती शिवशंभूंनंतर एक राजा असा सापडतो त्या राजाचा जीव खऱ्या अर्थानं कथेतल्या परिकथेतल्या एखाद्या खऱ्या अर्थानं गुलामात नाही, परिकथेतल्या एखाद्या सोन्या नाण्यात नाही, मिडास राजासारखाही सोन्या नाण्यात नाही, त्याचा जीव इथल्या सर्वसामान्य रयतेत आहे.
आणि मग मात्र जाटांना बातमी कळाली, आता कमजोरी सापडली. याच कमजोरीवर आघात केला तर खंडेराव बाहेर पडतील. ज्याप्रमाणे जर आम्ही इतिहासामध्ये पाहिलं, ज्यावेळी अफजल खान चालून आला, शिवरायांची कमजोरी हेरली होती. आता जाटांनी बरोबर खंडेरावांची कमजोरी हेरली. कारण खंडेरावांना जर बाहेर काय काढायचं असेल तर आता इथल्या जनतेला, सर्वसामान्य सैन्याला सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायला हवा, ही भावना जाटांनी हेरली. आणि आजूबाजूच्या गाव ते पेटू लागली. सर्वसामान्य माणसावरती तलवारीचे घाव होऊ लागले. रक्तात चिळकांडे पेटल्या. यातनांचा काहूर पेटू लागला. पाहता झोपलेल्या अवस्थेत रात्रोरात गावं खऱ्या अर्थानं जळून खाक होऊ लागली. आणि मग मात्र खंडेरावांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे सर्वसामान्य रयत हा आपल्या जीवनाचा श्वास, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही आपली देवपूजा. आणि याच रयतेला त्रास कदापि नव्हे. आणि मग मात्र खंडेरावांची तलवार बाहेर निघाली, जाटांच्या समोर आली. जाट धावून येत होते. एक एक जाट मात्र खऱ्या अर्थानं खाली पडत होता. उतरले खंडेराव. आमच्याच मातीत येऊन आमचीच माती, आमच्याच मातीत येऊन आमचीच माती करणाऱ्याला त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय परतत नाही आम्ही माघारी. आणि पाहता खंडेरावांचे तलवार आता जाटांचं रक्त पिऊ लागले. वेळ जात होता. आता जाटांचं सैन्य वाढत होतं. तोफांचे गोळे आग ओकत होते. पण तरीही खंडेराव मात्र या तोफांना अडवण्यासाठी पुढे सरसावले. पण त्याच वेळी सिंगाची तोफ निघाली. पाहता तोफेचा गोळा सुसू करत पुढे आला. खंडेराव समोर होते. तलवार चालत होती. पण तोच गोळा वेगानं खंडेरावच्या दिशेने आला. पाहता खंडेरावांच्या नजदीक आला. खंडेरावांच्या आगावर कोसळला. आणि याच आवाजाबरोबर पाहता तोच तोफेचा गोळा मात्र खंडेरावांच्या छातीवर फुटला. अरे पाठ दाखवणारा खऱ्या अर्थानं आम्ही नव्हे. या पिवळ्या झेंड्याचा ललकार हा फक्त पिवळा झेंडा नाही. उधळणाऱ्या धमन्यातल्या भगव्या रक्ताशी इमान दाखवत खऱ्या अर्थानं त्या रक्तालाही कुंकवात प्रतिबिंब करणारा हा सर्वश्रेष्ठ खऱ्या अर्थानं आमचा पिवळा धर्म खंडेरावांच्या अंतकरणात रुजला होता. खंडेराव कोसळले. पण त्याच वेळी मल्लेरावांची नजर गेली. मल्हारराव धावत आले. अरे ज्यानं आपल्याला खांदा द्यायचा आज त्याला खांदा देण्याची वेळ आली. मल्हाररावांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उघळू लागले. पण त्याच वेळी अहिल्यामाई शांत होत्या. अहिल्यामाईंची नजर समोर गेली. अरे कुंकवाचा धनी गेला, जगण्याचा आधार गेला. कशासाठी जगावं भावना अंतकरणात निर्माण झाली. आणि खंडेरावांच्या जवळ आल्या. खंडेरावांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. दहाई मोडून रडू लागल्या. आता खऱ्या अर्थानं कपाळाचं कुंकू गेलं, जगण्याचा आधार गेला. काही काळासाठी मात्र अहिल्यामाई स्तब्ध शांत झाल्या. आणि त्यांच्या मुखातून हुंकार फुटला, धनी. हा आवाज स्वर्गापर्यंत जाईपर्यंत खंडेराव मात्र स्वर्गाच्या दिशेनं रंबाण झाले होते. अहिल्यामाई शांतपणे उठल्या, बाजूला गेल्या. सफेद वस्त्र परिधान झालं. आणि पेटलेल्या चितेवरती म्हणजे खंडेरावांच्या चितेवरती आता सती जाण्यासाठी अहिल्यामाईंचं एक एक पाऊल पडू लागलं. एक एक पाऊल पडत होतं. मल्हारराव शांत होते. पण मल्हाररावांची त्याच वेळी नजर जाणाऱ्या समोर चाललेल्या अहिल्यामाईंकडे गेली. आणि मात्र पायाखालची मल्हाररावांची वाळू सरकली. आणि मल्हारराव उतरल्या. अहिल्या, ए अहिल्या, कुठं निघालीस ग? आणि अहिल्यामाई शांतपणे उतरल्या, मामांजी माझ्या धर्मापासून, माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. मी सती जायला निघालेले आहे. एवढे शब्द ऐकले. आणि मल्हारराव उतरले. लेकरा, अरे माझ्या जगण्याचा आधार माझं लेकरू गेलं. माझ्या जगण्याचा आधार माझी लेकही जर जाणार असेल तर या म्हाताऱ्याच्या डोळ्यामधल्या अश्रूंची किंमत काय राहिली? लेकरा, जाऊ नकोस ग. पण अहिल्यामाई मात्र शांतपणे आपल्या डोळ्यात आलेला खऱ्या अर्थानं अश्रूंचा बांध आणि खऱ्या अर्थानं तोंडात आलेला आवंडा गिळत उतरल्या. मामांजी, आज मी तुमचं ऐकू शकत नाही. माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. आणि एक एक पाऊल पुढं पडू लागलं. चितेच्या जवळ गेल्या. पण त्याच वेळी मागून मल्हाररावांचा भारदस्त आवाज आला, अहिल्या, माझी गुरुदक्षिणा दिल्याशिवाय जाणार तू? माझी गुरुदक्षिणा नाही देणार? एवढे शब्द ऐकले. आणि अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं आपले सासरे म्हणजे मल्हाररावांकडे पाहिलं आणि हात जोडून सांगितलं, खऱ्या अर्थानं बाबा, तुमची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय मी आता जाणार नाही. सांगा काय गुरुदक्षिणा द्यावी? आणि मल्हाररावांनी आपल्या डोळे पुशे सांगितलं, अहिल्या, तू सती जाऊ नयेस, हीच माझी गुरुदक्षिणा. आणि आता अहिल्यामाईंचा नाईलाज झाला. आणि अहिल्यामाईंनी समोर चिता पाहिली. अरे खंडेरावांचं प्रेत समोर जळत होतं. त्याच प्रेताच्या उगणाऱ्या अग्नीमध्ये म्हणजे त्याच यज्ञकुंडामध्ये अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं शपथ घेतली की ही अहिल्या आजपर्यंत आपल्या कुटुंबासाठी कुळासाठी जगली, पण हीच अहिल्या आज धन्याच्या कुंकवा साक्षी ठेवून शपथ घेते की ही वीर अहिल्या आता स्वराज्यासाठी, समाज कल्याणासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घेईल. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्याच मातेने घेतलेली ती शपथ इतिहासाच्या पानांमध्ये एवढी समृद्ध होऊन गेली की खऱ्या अर्थानं ते नाव गिनीज बुकाच्या मातीमध्ये, गिनीज बुकाच्या सुवर्णाक्षरांमध्ये या सृष्टीच्या पाठीवर लिहिलं गेलं. लक्षात घ्या, अहिल्यामाईंचं जीवनचरित्र तिथून पुढे बदललं गेलं. आजपर्यंत वयाच्या 10व्या वर्षापासून
आतापर्यंत खऱ्या अर्थानं युद्धशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचं शिक्षण पूर्ण झालं होतं, पण ते शिक्षण आता समाजाच्या कल्याणासाठी खऱ्या अर्थानं स्वतःसाठी वाहून घेतलं. अरे दुःखाची काळरात्र म्हणजे खऱ्या अर्थानं कपाळाचं कुंकू गेलं, पण तरी अहिल्यामाईंच्या जीवनातली दुःखाची काळरात्र थांबायला तयार नव्हती. पतीचं निधन झालं. काही महिन्यामध्ये गौतमी 2 महिन्यानंतर मल्हाराबाई स्वर्गाच्या दिशेने रम्माण झाले. एकामागे एक 3 संकटं कोसळली, पण तरी किती यातनांचा काहूर अहिल्यामाईंच्या मनात निर्माण झाले असेल, पण तरी अहिल्यामाई मात्र खऱ्या अर्थानं समोर आता स्वराज्याची संकल्पना आणि रयत कल्याणाचा भाव आपल्या अंतकरणामध्ये जिवंत ठेवून जगत होत्या. त्यांनी खऱ्या अर्थानं तुकोजी होळकर, महाजी शिंदे यांना सोबतीला घेऊन आता आपले पुत्र मालेरावांना गादीवर बसवलं. मालेराव गादीवर आले, पण आता मात्र पुरोहितांच्या पायाखालची वाळू सरकली. ब्राह्मण जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ या समर्थांच्या वृत्तीवरती मालेरावांनी आसूड उडला आणि खऱ्या अर्थानं पाहता पाहता स्वराज्याशी बेमानी करणाऱ्या पुरोहितांना त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आता मात्र पुरोहितांना माहीत होतं मालेराव आपला ऐकत नाही, आता गादीवर जर आले तर आपला मुलायजा ठेवणार नाही, म्हणून तब्बल 12 वेळा खऱ्या अर्थानं त्यांनी मालेरावांवरती विष प्रयोग केले. आता मालेरावांबाबतचा एक इतिहास अनेक वेळा आपल्याकडे सांगितला जातो की मालेरावांना अहिल्यामाईंनी हत्तीच्या पायी दिलं. मुळात इतिहासाच्या तळाशी आणि मुळाशी जाऊन जर आम्ही अभ्यास केला तर अहिल्यामाईंनी आपला मुलगा मालेरावांना हत्तीच्या पायी दिलंच नाही, परंतु काय झालं की इतिहास जवळजवळ आमच्या सर्वच पुस्तकांमध्ये हा असा उल्लेख आल्यामुळं चुकीचा इतिहास आमच्यापर्यंत येत गेला आणि तो पुढच्या पिढीपर्यंत जात राहिला. कारण मालेराव एवढे न्यायनिष्ठ आणि धर्मपंडित होते की इतिहासाची पानं साक्षीला आहे. जेव्हा जरतारी कारागिरानं वाड्यातल्या दाशीला त्रास दिला एवढी बातमी मालेरावांपर्यंत पोहोचली. पुढच्या शनिभर सभेमध्ये मालेरावांनी त्या जरतारी कारागिराला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. खऱ्या अर्थाने एका स्त्रीचा अपमान करणाऱ्या जरतारी कारागिराला ज्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली ते चुकीच्या मार्गाने जातील का, हा सगळ्यात मोठा ज्वलंत आणि जिवंत प्रश्न आहे. पाहता पाहता सोनगीर, अंबड आणि उत्तरेकडच्या सीमा आता मालेराव वेगानं वाढवत निघाले. खऱ्या अर्थानं सुयोग्य वारसदार आता इंदोरच्या गादीला मिळाला होता. पाहता पाहता मालेरावांचं तेज कर्तृत्वानं आता संबंध इंदोर खऱ्या अर्थानं उजळून गेलं. 1 वर्षाचा काळ गेला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा दुःखाची काळरात्र आता उभी ठाकली. कारण राज्याभिषेकानंतर अवघ्या 1 वर्षात मालेरावांचं निधन झालं. इंदोरचं राज्य पोरकं झालं. पहिला पती गेल्यानंतर पाहता पाहता सशस्त्रे गेले, त्यानंतर आपला मुलगाही गेला. जगण्याचा आधार संपला. अरे किती मोठा यातनांचा काहूर अहिल्यामाईंच्या अंतकरणात निर्माण झाला. पण याही परिस्थितीमध्ये अहिल्यामाई खंबीरपणे समाज कल्याणाचा वसा मात्र आपल्या अंतकरणात रुजवत राहिल्या. पण ज्यांच्यासाठी आयुष्य वेचलं त्या पेशव्यांनी मात्र मालेरावांचं निधन होतात आता नवीनच चाल आखली. कारण आतापर्यंत संबंध आयुष्य पेशव्यांसाठी गेलं होतं, मग आता त्यांनी सहकार्य करणं गरजेचं होतं. पण याही काळामध्ये मात्र आता खऱ्या अर्थाने इंदोरचे दिवाणजी ज्यांचं नाव गंगाधर पंत, या गंगाधर पंतांसोबत राघोबांनी हरामखोरी करायला सुरुवात केली. राघोबांनी सांगितलं आता खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंच्या मूळचे रंजीव म्हणजे मालेरावांचं निधन झालंय. आपली लेक मुक्ता, तिला ते काही गादीवर बसू शकत नाही. मग आता काय करावं? इंदोरचं राज्य जर विनायास आपल्याला हवं असेल तर आता अहिल्यामाईंना आपण तीर्थटनाला पाठवू आणि दत्तक पुत्र देऊन इंदोरच्या गादीवरती आपण आपला वारसदार बसू, म्हणजे अनायासे राज्य आपल्याला मिळून जाईल. आता गंगाधर पंतांनी काम सुरू केलं. त्या दृष्टीनं आखणी होऊ लागली आणि दुसऱ्या बाजूला राघोबा दादाला 50,000ची फौज घेऊन उज्जैनच्या काठ्यावर येण्याचा आदेश दिला. आणि मात्र आता चाल आखली गेली. पण त्याच वेळी इंदोरचा कारगुण शिवजी गोपाळा हा खाल्लेल्या मिठाला जागला आणि शिवजी गोपाळानं ही सगळी गंगाधर पंतांची आणि राघोबा दादाची हरामखोरी आता अहिल्यामाईंच्या कानावर घातली. आणि खऱ्या अर्थानं अहिल्यामाई उत्तरल्या, अरे आमच्या खऱ्या अर्थानं माझ्या पतीनं, माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या मुलांनीही खऱ्या अर्थानं श्रीमंतीचं राज्य उभं करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण जर आता फितुरीचा डाव आखला गेला तर श्रीमंती दौलती जड जाईल आणि या मर्दानी मनगटांमध्येही खऱ्या अर्थानं बांगड्या असणाऱ्या मनगटांमध्येही मनगटी मर्दानी बळ कधी भरलं जाईल तुम्हालाही कळून यायचं नाही. तात्काळ राघोबा दादाला समज द्यावी. पण पहिर पत्र घेऊन निघाला, पुण्यापर्यंत आला. पण त्याचा परिणाम मात्र राघोबा दादा काहीच झाला नाही. उलट राघोबा दादा 50,000ची फौज घेऊन उज्जैनच्या दिशेने निघाला. आणि मग मात्र ही कडाडली पुण्यश्लोक महालक्ष्मी जर खऱ्या अर्थानं पेशवे आपला मुलायजा ठेवणार नसतील तर आता मात्र या बंगड्या असणाऱ्या मनगटामध्ये मर्दानी बळ भरावंच लागेल. आणि त्याच वेळी शरीफ भाई नावाच्या खऱ्या अर्थानं एका सरदारांच्या मतीने या सृष्टीच्या पाठीवरची पहिली महिलांची फौज त्या ठिकाणी अहिल्यामाईंनी या सृष्टीमध्ये उभी केली. आणि त्याच वेळी युद्धनीतीचा बुद्धनीतीचा डाव बरोबर त्याने आपल्या जीवनामध्ये अंगीकारला.
आणि त्याच वेळी राघव दादाला एक खलिता आलेला. खलित्याचा मायना राघवाच्या समोर आला. खलित्याचा मायना होता, दादा खऱ्या अर्थानं ही आहे तुमची बहीण, पण ह्या बहिणीच्या खऱ्या अर्थानं राज्य तुम्ही गिळंकृत करायला निघाला आहात. लक्षात ठेवा राघव दादा, तुम्ही 50,000ची फौज घेऊन आलात, पण ही 50,000ची फौज जरी समोर असेल, अहो खऱ्या अर्थानं मी मेले तर मी नाव करून जाईल, पण लक्षात ठेवा माझ्यासोबत सुसज्ज अशी महिलांची फौज असेल. जर खऱ्या अर्थानं मी गेले तर कीर्ती करून जाईल, पण महिलांच्या फौजेकडून जर राघव तुम्ही हारलात तर तुम्ही राज्य सोडा, समाज सोडा, पण स्वतःच्या बायकोला सुद्धा तोंड दाखवू शकत नाही. जर महिलांच्या फौजेकडून तुमचा पराभव झाला तर आत्महत्या सोडून तुम्हाला पर्याय राहणार नाही. मानसशास्त्राचा हा सिद्धांत खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंचा बरोबर त्या ठिकाणी पडला आणि राघवदाच्या मनामध्ये विचारांचं काहूर पेटलं. आता जर आपला पराभव झाला तर मात्र खऱ्या अर्थानं आपल्याला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. म्हणून राघवदादा एवढा विचारच करत होता, पण त्याच वेळी महिलांची फौज मात्र उज्जैनच्या दुसऱ्या काठावर उभी ठाकली आणि राघवदाचं राहिलेलं अवसनही गळून पडलं. आता मात्र माघारी निघून जावं तर पराभवाचा कलंक मनामध्ये येईल, पराभवाचा कलंक आपल्यावर पडेल. म्हणून राघवदादांनी नवीनच डाव टाकला आणि त्यांना पुन्हा अहिल्यामाईंना पत्र लिहिलं, ताई अहो खऱ्या अर्थानं तुमचे पती गेले, मुलगा गेला, शस्त्रे गेले, म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या झालेल्या दुःखाचा भार किती मोठा आहे हे आम्हाला जाणीव आहे. म्हणून आम्ही तुम्हाला भाऊ म्हणून भेटायला आलो आणि आम्ही तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्ही आमच्या विरुद्ध सैन्य घेऊन आलात. अहिल्यामाईंनी पुन्हा हे पत्र वाचलं आणि उलट टापारी पुन्हा राघवदादाला एक पत्र लिहिलं, दादा अहो खऱ्या अर्थानं या बहिणीला भेटायला आलात, मग 50,000ची फौज कशासाठी घेऊन आलात? अहो हे राज्य तुमचंच आहे ना, तुम्ही पालखीत बसून आमच्या भेटीला यावं, सन्मानानं यावं. आता तोड कांड म्हणजे खऱ्या अर्थानं तोंड काळं झालेल्या राघवदादाला प्रश्न पडला की माघारी जावं तर पराभव आहेत, म्हणून मान खाली घालून पालखीत बसून अहिल्यामाईंना भेटायला राघवदादा आला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा आपलं सैन्य घेऊन निमूटपणे माघारी निघून गेला. बुद्धिनीतीच्या बळावरती अवघ्या खऱ्या अर्थानं आपला मुलगा जाऊन 15 दिवस झाले नाहीत, तोच खऱ्या अर्थानं या राघवदादा अहिल्यामाईंच्या इंदोर राज्यावरती चाल केली आणि ते राज्य बरखास्त करण्याचा, आपल्या घशात गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. पण बुद्धीच्या बळावरती आपलं लेकरू गेलेलं असताना ही 15 दिवसामध्ये अहिल्यामाईंनी असं काही युद्धनीतीचा अवलंब केला की खऱ्या अर्थानं राघवदादाला तोंड काळं करून माघारी जावं लागलं. पाहता पाहता खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंच्या जीवनातली सगळ्यात मोठी तत्वनिष्ठता पहा, तो संघटित भाव पहा. खऱ्या अर्थानं याच्या मागचं कारण काय आहे? अहो अहिल्यामाईंनी आपल्या युद्धनीतीचा अवलंब असा केला. लक्षात ठेवा महाराज, जर युद्धनीतीचा अवलंब पाहिला, अहिल्यामाईंनी आपलं हे जीवन कायसाठी समर्पित केलं? जर पाहिला गेलं तर तीर्थटनाला निघून गेले असते तरी त्यांचं सुखानं जीवन गेलं असतं, पण तुमच्या माझ्या कल्याणाचा वसा त्यांच्या अंतकरणात होता. म्हणून तर अहिल्यामाईंनी आपलं सबंध जीवन समाजासाठी व्यतीत केलं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एवढंच काय, खऱ्या अर्थानं याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वार्थ आहे. आम्ही प्रत्येक कोणत्याही गोष्टीवरती सल्ले देण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःवर वेळ आली तर मागं हटतो. पण सृष्टीच्या पाठीवर एक आई अशी होऊन गेली की जिनं फक्त आणि फक्त समाजाच्या कल्याणासाठी आपली मुलगीसुद्धा पणाला लावली, पण समाजाचं कल्याण साधलं. ते व्यक्तिरेखा म्हणजे क्रांतीसूर्य पुण्यश्लोक अहिल्यामाई आहेत. कारण ज्याप्रमाणे पाहिला गेलं तर राघवदादा माघारी गेला, पुरोहितांच्या मनामध्ये मात्र डाव फसल्याची खतखत होती आणि त्याच वेळी इंदोर राज्यामध्ये मात्र दरोडेखोरांचा उत्पात मांडला गेला होता. दरोडेखोर मात्र खऱ्या अर्थानं दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगत होते. दिवसा ढवळे घराच्या घरं लुटली जात होती. याही परिस्थितीमध्ये मात्र आता अहिल्यामाईंनी विचार केला, सर्वसामान्य रयतेच्या डोळ्यात या दरोडेखोरांमध्ये दुःख आलंय, हे दुःख दूर व्हायला हवं. म्हणून अहिल्यामाईंनी मोकळ्या जागेमध्ये सभा बोलवली. त्या सभेला सर्वसामान्य जनता उपस्थित होती आणि शांतपणे अहिल्यामाई आपल्या सिंहासनावर विराजमान झाल्या आणि अहिल्यामाई उत्तरल्या, खऱ्या अर्थानं दरोडेखोरांचा उत्पात आपल्या सबंध राज्यामध्ये सुरू आहे. सर्वसामान्य रयतेच्या डोळ्यात पाणी आहे आणि खऱ्या अर्थानं एका शत्रूच्या पराभवापेक्षाही रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी खऱ्या अर्थानं आमचं मन खजील होत आहे. जर इथं बसलेल्या जे सगळेजण आहात, हिच्यामध्ये असा एकही मर्दानी मनगट नाही का जे या दरोडेखोरांचा नित्पात करू शकेल? जो कोणी या दरोडेखोरांचा नित्पात करेल त्याला 10 गावं दिली जातील, पण माझी कन्या मुक्तासोबत त्याचा विवाह लावला जाईल. सुई पडली तरी आवाज होणार नाही, एवढी खऱ्या सुई पडली तरी आवाज होईल, एवढी निस्तब्ध शांतता त्या ठिकाणी होती. आणि त्याच वेळी एक हात वर आला आणि आवाज निघाला, मासाब द्या की मला इडा, जातो की मी भिडतो की जातो की द्या की इडा.
तो आवाज पाहिला आणि अहिल्यामाईंनी खऱ्या अर्थानं त्यांना पुढं बोलवलं. तर ना बाण पोरग पाहता पाहता अहिल्यामाईंच्या समोर उभं टाकलं, विडा घेतला, पाहता पाहता तुटून पडलं, दरोडेखोरांचा नित्पात करू लागलं, तलवारीच्या घावामध्ये दरोडेखोरांना आडवं करू लागलं. अवघ्या 2 महिन्याच्या काळामध्ये या तरण्या बाणपोरानं सबंध इंदोर राज्यातले दरोडेखोर संपवले आणि मग मात्र मोठ्या सन्मानानं अहिल्यामाईंनी त्यांचा विवाह आपली कन्या मुक्ताशी करून दिला. ते नाव होतं भिल्ल समाजाचा महानायक यशवंतराव फणसे.